परंपरा जपायची की विचार जपायचे? धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील एका छोट्याशा गावाने मोठा वैचारिक धक्का दिलाय। वेळ अमावस्या आणि या अमावस्येला पांडव नव्हे तर बाबासाहेब आणि बुद्ध वंदनाचा नवा विचार पुढे आलाय। पाहुयात वेळ अमावस्या विशेष हा खास रिपोर्ट। वेळ अमावस्या मराठवाड्यातील अनेक भागात नागरिक, मित्रपरिवार आणि पूर्ण कुटुंबासह शेतात जातात, पांडव पूजन करतात आणि परंपरेनुसार वनभोजन करतात। मात्र धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातल्या बेडजवळ गावात आज एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं। येथील रामभाऊ गायकवाड परिवाराने परंपरेला छेद देत शेतात पांडव नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचं पूजन केलं। केवळ पूजनच नाही तर मित्रपरिवारासह समता, बंधुता आणि विवेकाचा संदेश देत वैचारिक वनभोजनही करण्यात आलं। आपलं जीवनच पूर्णतः बाबासाहेबांच्या तत्वावर आलेलं आहे आणि बाबासाहेबांच्यामुळेच हे सगळं बहुधन संपत्ती प्राप्त झालेली आहे आणि त्यांच्यामुळेच आपल्याला आपल्या जीवनाचा विकास झालेला आहे। आणि म्हणून पांडव प्रताप हे नामधारी आहे, परंतु मूळ अर्थ इथे आहे की बाबासाहेब आणि भगवान बुद्धाच्या सेवेत आम्हाला रममान व्हायचं आहे आणि त्यांच्यामुळेच आमचं कल्याण झालेलं आहे, हे आमच्या मनात धारणा आहे। आमच्यासाठी परंपरेपेक्षा विचार महत्त्वाचा आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं। ही केवळ एक कौटुंबिक कृती नव्हती, तर अंधश्रद्धेपेक्षा विज्ञान, दैववादापेक्षा माणूस आणि परंपरेपेक्षा परिवर्तन यांची ठाम भूमिका होती। आजही अनेक गावांमध्ये परंपरेच्या नावाखाली विचारांची गळचेपी होत असताना बेडजवळग्यातील या घटनेनं नव्या पिढीसमोर नवा विचार मांडलाय, असं मत यावेळी उपस्थित महिलांनीही स्पष्टपणे मांडले। जे आपण शेतात पिकवतो, जे नवीन म्हणजे शेतात जे पिकवलेलं असतं ते शिजवून 4 लोकांना जीव घालणे किंवा त्याच्यातून जी समाधान भेटते ते शेतकऱ्याला खूप म्हणजे समाधानकारक असते। वनभोजनाचा आस्वाद, वनभोजन वगैरे त्याच्यात समाधान भेटते। बाबासाहेबांचं तर दिवस रात्र त्यांचं स्मरण आपण करतोच, पण आजच्या दिवशी करणं, कारण हे पांडवाला जास्त महत्त्व देतात आज वेळ अमावस्येला। पण आता अशी पिढी सुधारणा झाली की पिढीमध्ये की आता वेळ अमावस्येला आता शेतात पण बाबासाहेब आहेत। गावामध्ये फक्त पांडव, दगडाचा देव आणि त्याला फासलेला चुना हेच तुम्हाला दिसेल हर घरी हर शेतात, परंतु राम खरंच मग त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। ज्यांच्या नामस्मरण चिंतनाने, ज्याच्या कर्तृत्वामुळे राम आज एवढं मोठे सार्थक करून घेत आहे जीवनाचं, फार मोठं सुंदर असं शहर या ठिकाणी कमवलेलं आहे। आईवडिलांचं नाव त्यांनी कमवलेलं आहे, भाऊ बंधांना बहिणींना घेऊन पुढे चाललेले आहेत, यापेक्षा अजून कुठलं कौतुक असावं। आणि हीच खऱ्या अर्थाने त्यांची वेळ अमावस्या आहे। विशेषतः भगवान बुद्ध आणि बाबासाहेब इथे अवतरलेत म्हणायला हरकत नाही, एवढा सुंदर। भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो तस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। बाबासाहेबांमुळे जे काय आज आहोत आम्ही, ते फक्त बाबासाहेबांमुळेच आहोत। त्यांचं नामस्मरण आम्ही दिवस रात घेत असतो। शेती असेल, व्यवसाय असेल, परत तुमचं नोकरी चाकरी असेल, हे सगळं आम्ही बाबासाहेबांमुळेच आम्हाला भेटलेलं आहे। वेळ अमावस्या असो किंवा कोणताही सण, पूजेचा विषय बदलू शकतो आणि बदलाची सुरुवात एका घरातूनही होऊ शकते। हेच उमरग्यातील गायकवाड परिवारानं दाखवून दिलंय। वनभोजनानंतर रोहित वाघमारे यांनी लिंबाच्या झाडावर लागलेले मोहोळ काढून आणत सर्व पाहुण्यांचं तोंडकोड केलं। वेळ अमावस्या आहे, मध खाण्याला हे खूप महत्त्व असतं, म्हणून आम्ही मोहोळ मारून सर्व मुलांना, सर्व जेवढे आमचे नातेवाईक आहेत सर्वांना मध चारून तोंड सर्वांचं गोड केलेलं आहे।
लहान मुलं वगैरे सर्वांचं लाड संपूर्ण पूर्ण झालेलं आहे मोहळ खाऊन. सर्व खुश आहेत. म्हणजे सगळे मोहळ खाल्ल्यात, मध खाल्ल्यात, पण तुम्ही काय खाता? आता मी लाटला ती पोळी उरली ना, ती पोळी पण खातो मी. आता काय आयुर्वेदिक एक नंबर असतंय. परंपरा मोडणं हा अपराध नाही, तर विचारांनी पुढे जाणं ही काळाची गरज आहे. उमरग्यातील बेटजवळग्याने आज हेच सिद्ध केलंय. या ठिकाणी जे आमचं मूळ अस्तित्व म्हणजेच आज बाबासाहेब आंबेडकर आहे. आमचे पूर्वजांचे जे काय दिवस होते, आज साधं पाणी आम्हाला प्यायला या ठिकाणी खुलं नव्हतं, खाण्यापिण्याचा तर विषयच लांब होता. अशा परिस्थितीमध्ये आज आम्ही ज्या जीवन आम्ही जगत आहोत, हे केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईनं. आज या ठिकाणी आम्ही भूमिहीन, आज घरसुद्धा आम्हाला नव्हतं, शेत नव्हतं, परंतु या ठिकाणी 5 एकरची जमीन आज आम्ही घेतलेली आहे. आमच्या वडिलांनं अख्खं आयुष्य आमचं खड्डे खंदून आणि मजुरी करून गेलं, परंतु आज आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकारामुळे आज आम्ही शिकलो, सवरलो. आम्ही आज वैचारिक ज्ञान या ठिकाणी प्राप्त करून आम्ही बाबासाहेबांमुळेच या ठिकाणी हे सर्व काय करतोय, ते बाबासाहेबामुळं. आणि म्हणून कुठल्या पांडवामुळं कशाचंही काय आपण जर काय केलं तर ही सगळं अयोग्य आहे, ही सगळं अंधश्रद्धा आहे. आणि म्हणून हे जे काही वैभव या ठिकाणी आम्हाला मिळालेलं आहे, हे केवळ बाबासाहेबांच्या उपकारामुळे या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही नव्याने एक उपक्रम अशा पद्धतीनं करण्याचा आम्ही निश्चय केला. आणि आमचे लातूरचे आमचे सर्व पाहुणे मंडळी, पुण्याचे पाहुणे मंडळी, इतर सर्व लातूर, उस्मानाबाद व आमच्या गावातील समाजातील सर्वांना या ठिकाणी वनभोजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना आम्ही येण्याचा आग्रह केला होता. आणि ते सर्वजण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या या वनभोजनाचा त्यांनी लाभ घेतलेला आहे. आणि म्हणून अशाच पद्धतीचं पुढच्या काळात बाबासाहेबांच्या उपकाराची जाण ठेवून आम्ही प्रत्येक कार्यक्रम करत असतो. यावेळी रामभाऊ गायकवाड यांच्या मातोश्री यांनीही आपलं मत NTV समोर मांडत जुन्या रूढी परंपरा, चालीरीती, समाजात भेटणारी वागणूक यावर स्पष्ट बोलल्या. घर झाडायचं, अंगण झाडायचं, त्यांनी पुन्हा मग तेवढं करून येऊन पुन्हा आणि जाऊन भाकरी आणायचं. कोण 1.5 द्यायचं, कोण 2 द्यायचं, भाकर वरण, कोण शिळं द्यायचं. पुन्हा असलं काम होतं तेव्हा मागं आम्ही बारीक होतो तेव्हा. म्हणजे मजुरी करून त्यांना भाकरी मागायचं. त्यांच्यासाठी घरात काम करून ते मजुरी केलेली 8 चिपट माल देत होते. ते अंगण घर झाडून आलं का ती भाकर देत होते. हा, त्यावेळेस तुम्हाला शेती वगैरे होती का? कुठली शेती ना भेटी. आम्ही बारीक असताना आमची आजी ही ते असं करायत होते, जात होते, ती माहिती आहे. गावात ते झाडून यायचं, एकाचा वाडा घरदार झाडून येऊन मग पुन्हा आपलं घरचं काम करून आंघोळ करून मग पुन्हा आणि रोटी आणायला जायचं. मग त्यावेळेस ते शिवून घ्यायचे का लोक? घेत नव्हते. मग रोटी कसं द्यायच्या? हा, असं हातात धरायचं. मग ती आपली लोक म्हाताऱ्या राहू तरण्या राहू असं करत होत्या. मग त्यांनी हातात आणून असत रोटी टाकत होते पदरात. आणि ते तांब्या काय तर घेऊन गेलेलं त्याच्यात वरण वाढलेलं असं हातात धरून आणत होते. चुकून समजा तुमचा स्पर्श झाला त्या लोकांना तर काय करत होते की आंघोळ्या करत होते मन, कुठं भांड्याला लागल्यावर भांड जाळत होते मन असं म्हणतात. पण शिवून घेत नव्हते आम्ही बारीक असल्यावर. आता तेव्हाचा काळ आणि आताचा काळ बदललेलं कसं दिसतं? आता एक कुणाला बोलू दे ना, एवढं बारकं लिकरू बोलू दे ना. ते शिवणूक तर म्हणायचं बुडूनच गेलं. पण काय उग बोलला तर सुद्धा कुणाला बोलू दे ना. बाबासाहेबांनी केलाय मग कष्ट खाऊन. बाबासाहेब नसते तर आपण असं नसतो. आता काय हे बाबासाहेबांना सर्व करून ठेवलाय. इशीच्या बाहेर गाव होतं तुमचं, आता गावात गाव बांधलंय, माड्या बांधलंय, गावात गाडी, हातात घडी, पुन्हा सर्व तुम्हाला मिळाले बाबासाहेबाच्या करणीमुळे. म्हणून सर्व चांगलं त्यानं जसा केलाय तसं त्याची करणी आपण त्याच्या मनासारखं 4 आणि का होईना आपणाला घडेल तेवढं करायचं. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.